नमस्कार. आम्ही आज आपल्या महाराष्ट्राचा माइंड मॅप काढला आहे. मी काही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे सांगत आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, पालघर, ठाणे, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, पुणे, औरंगाबाद, सातारा, धुळे, मला मराठी राज्यभाषेबद्दल 2 बातम्या मिळाल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त केला. डॉक्टर सोमनाथ कदम यांनी मराठी भाषेचा पूर्ण इतिहास सांगून अभिजात भाषेचा दर्जाविषयी व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणार सन्मानाविषयी माहिती दिली. मी आता तुम्हाला दुसरी बातमी सांगणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल राज्य मित्रमंडळाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मित्रमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मित्रमंडळ या बैठकीत उपस्थित होते. 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मित्रमंडळाने घेतला आहे. मी आज तुम्हाला लोकसंख्येबद्दल एक गणित सांगणार आहे. एका गावात 256 पुरुष आहेत, 675 स्त्रिया आहेत, 756 मुले आहेत, तर एकूण किती? यासाठी तुम्ही कोणती क्रिया करा? बेरीज. नमस्कार. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काही गडांची नावे सांगणार आहे. सिंहगड, प्रतापगड, विशालगड, पन्हाळगड, प्रतापगड, राजगड, जयगड, रायगड, रायरीगड, औसागड, कंधारगड, चितगड.